झी 24 तास एक पाऊल पुढे। शहरीकरणात गावं गेली, पण गावच्या गावदेवी आजही आहेत। जुहू गावाची मरियाई देवी नवी मुंबई परिसरात प्रसिद्ध आहे। नवसाला पावणाऱ्या या देवीवर गावकऱ्यांची अपार श्रद्धा आहे। जुहू गावच्या मरियाईची स्थापना 200 वर्षांपूर्वी करण्यात आली। प्रथम ही देवी शिळा रूपात होती, पण 125 वर्षांपूर्वी या काळ्या पाषाणात असलेल्या शिळेला मूर्तीचं स्वरूप देण्यात आलं। तर नुकतंच मंदिराचा जीर्णोद्धार करताना या मूर्तीबरोबर संगमरवरी मूर्तीची स्थापना करण्यात आली। पूर्व काळापासून नांदत होती, त्यावेळेसपासून गावदेवीची संकल्पना आहे। त्यावेळेस जुन्या काळात फक्त ही काळ्या पाषाणातली शिळा होती। 125 वर्षांपूर्वी त्याच शिळेतून जुहू गावाच्या वेशीवर ही देवी आहे। मंदिराच्या पुढे खाडी किनारा होता, परंतु कितीही भरती आली तरी मंदिरात पाणी शिरत नसे, असं वडीलधारी मंडळी सांगतात। कालांतरानं शहर वसवण्यात आलं, तेव्हा या मंदिराच्या जागेवरून रस्ता जाणार होता। त्यावेळी हे मंदिर इथून हलवण्याचे बरेच प्रयत्न करण्यात आले, मात्र त्याही प्रयत्नांना यश आलं नाही। शेवटी मंदिर तसंच ठेवून दोन्ही बाजूनं रस्ता काढण्यात आला। जेव्हा सिडकोने नवी मुंबई वसवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस सगळ्यात अगोदर मुंबईच्या नंतर सगळ्यात अगोदर जी खाडी लागत होती ही वाशी खाडी। वाशी खाडीच्या अलीकडे हे जुहू गाव होतं आणि जुहू गावापासूनच शेतीचं अधिग्रहण करण्याचा सिडकोने प्रयत्न केला। त्यावेळेस विकास योजनेमध्ये हे मंदिर रस्त्याच्या मधोमध येतो, त्याच्यामुळे मंदिर हटवून दुसरीकडे त्याची स्थापना करावी आणि रस्ता सरळ मार्गी लावा अशी सिडकोची संकल्पना होती। त्यासाठी मंदिर हटवण्यासाठी सिडकोने अनेक अथक प्रयत्न केले, मशिनरी आणून मंदिर तोडण्याचाही प्रयत्न केला, पण ह्या कामामध्ये सिडकोला वारंवार व्यत्यय अनुभव येऊ लागला। त्याच्यामुळे हे मंदिर तोडण्याची संकल्पना सिडकोने सोडून दिली आणि विकास आराखड्यात बदल करून मंदिर ज्या जागेवर आहे त्याच जागेवर ठेवून रस्ता थोडा वळवून घेतला गेला। त्याच्यामुळे हे मंदिर आज दोन्ही रस्त्याच्या मधोमध दिसत आहे। हे जागृत देवस्थान असल्याची भक्तांची श्रद्धा आहे। नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्यानं मरियाईच्या दर्शनासाठी दूर दूरहून भक्त इथं येत असतात। ऐकलं होतं की नवसाची देवी आहे, इथे आल्यावर नवस आपलं पूर्ण होतं, पण खरंच माझा अनुभव झाला। मी हल्लीच माझी MDची परीक्षा दिली, तर परीक्षेसाठी मी खूप घाबरले होते, कसं होणार काय होणार। मग नवस मागून घेतला होता की चांगल्या प्रकारे पास व्हावं देवीचे, खरंच मी येऊन तुझं नवस फेडीन करू। तर तसंच झालं, मला व्यवस्थित परीक्षा पार पडली, छान मार्क्स मिळाले आणि चांगल्या प्रकारे मी पास झाले। झी 24 तासाठी नवी मुंबईहून स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।